देशातील परीक्षा पद्धतीमधील पेपर फुटीची समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या पेपर लीक सिंडिकेट आणि संबंधित संस्थांवर कडक कारवाई करण्यासाठी आणलेले सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. विरोधी पक्षांचा गदारोळ, जोरदार घोषणाबाजी आणि सभात्यागाच्या वातावरणात हे विधेयक आवाजी मतदानाने संमत करण्यात आले. नीट यूजी पेपर फुटीनंतर देशभर उसळलेल्या तीव्र विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हे कडक पाऊल उचलले आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत मांडलेले हे सुधारणा विधेयक 2014च्या मूळ कायद्यातील त्रुटी दूर करून गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी अत्यंत कठोर शिक्षा, जलद तपास आणि वेगवान निकालाच्या तरतुदी घेऊन आले आहे. सार्वजनिक परीक्षांची पवित्रता जपणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. नव्या सुधारणा विधेयकात सरकारने देशातील प्रामाणिक विद्यार्थ्यांना सर्वात मोठा दिलासा दिला आहे. परीक्षेस बसणाऱ्या सामान्य आणि प्रामाणिक उमेदवारांना या कायद्याच्या शिक्षेच्या क्षेत्राबाहेर ठेवण्यात आले आहे. हा कायदा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी नसून पेपर फोडणारे दलाल, परीक्षा माफिया आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्यासाठी तयार करण्यात आला आहे. कक्षेत कोणत्या परीक्षा येतात हा कायदा संघ लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, रेल्वे भरती परीक्षा, बँक भरती परीक्षा तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेसह केंद्र सरकार आणि त्याच्या संस्थांकडून घेण्यात येणाऱ्या विविध सार्वजनिक परीक्षांना लागू आहे. आता आधीच्या आणि नव्या कायद्यात फरक काय, किती शिक्षा वाढली पाहूयात. 2014च्या मूळ कायद्यानुसार परीक्षा गैरव्यवहारांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये वैयक्तिक गुन्हेगारांसाठी 3 ते 5 वर्षे तुरुंगवासाची आणि कमाल 10 लाख रुपये दंडाची तरतूद होती. संघटित गुन्हेगारीच्या गुन्ह्यांसाठी 5 ते 10 वर्षे तुरुंगवास आणि किमान 1 कोटी रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात येत असे. याशिवाय परीक्षा एजन्सी किंवा सेवा पुरवठादारांवर कमाल 1 कोटी रुपये दंड आणि 4 वर्षांसाठी बंदी घालण्याची तरतूद होती. मात्र या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी कोणतेही विशेष न्यायालय किंवा निश्चित कालमर्यादा नव्हती, ज्यामुळे नियमित न्यायालयीन प्रक्रियेनुसार कामकाज चालत असे आणि यात थेट टास्क फोर्सची स्थापनेची कोणतीही तरतूद देखील नव्हती. नव्या सुधारणा विधेयकानुसार परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलण्यात आली आहे. या नव्या कायद्यात वैयक्तिक गुन्हेगारांसाठी 5 ते 10 वर्षे तुरुंगवास आणि कमाल 50 लाख रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच संघटित गुन्हेगारीसाठी 7 ते 10 वर्षे तुरुंगवास आणि कमाल 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या परीक्षा एजन्सी किंवा सेवा पुरवठादारांवर कमाल 5 कोटी रुपयांचा दंड आणि त्यांना 8 वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले जाणार आहे. खटल्यांच्या जलद निकालासाठी प्रत्येक राज्यात विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयांची स्थापना होणार आहे. 2 महिन्यात तपास आणि आरोपपत्रानंतर 3 महिन्यात खटला पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. याशिवाय संघटित परीक्षा गुन्ह्यांचा तपास थेट केंद्र सरकारच्या विशेष टास्क फोर्सकडे सोपवण्याचा अधिकारही या विधेयकात देण्यात आला आहे. सरकारच्या या नव्या दुरुस्तीबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.